परीला कोथिंबीर आणायला सांगितली आणि परीनं कोथिंबीरीची मेथीपेक्षाही मोठी पेंडी घेऊन आली. मग काय, जास्त कोथिंबीर म्हटलं की कोथिंबीरीच्या वड्या करायला खूपच छान वाटतं. घेतली कोथिंबीर, चांगली धुवून घेतली, चिरली, निवडली, सगळं काही केलं. एका कढईतच कोथिंबीर, डाळीचं पीठ, आलं लसूण मिरची पेस्ट, त्यानंतर थोडासा हिंग, तिखट पूड, मीठ असं सगळं एकत्र करून घेतलं आणि वाफ देऊन घेतली. इडलीच्या पात्रामध्ये माझ्याकडे 2 प्लेट आहेत, त्यामध्ये ढोकळा, वडी अशा गोष्टी खूप छान होतात. त्यामुळे मग ती चाळणी, पातेलं हे सगळं काही मला करत बसावं लागत नाही. त्यानंतर अशा सकाळी त्याच्या मी वड्या केल्या, पातळ पातळ. चांगलं थंड झाल्यानंतर वड्या छान पडतात. गरम गरम तोडायला गेलो तर मात्र त्या तुटतात. आणि ह्या वड्या मला परतून सुद्धा नाही आणि कच्च्या सुद्धा नाही, तर खमंग कुरकुरीत तळूनच खायला आवडतात. म्हणून मग मी या वड्या चांगल्या खरपूस तळल्या. त्यानंतर त्याच्यावर तीळ टाकले आणि झाल्या आपल्या या खमंग खुसखुशीत अशा वड्या तयार. जवळजवळ 3 रोलच्या भरपूर वड्या झाल्या होत्या. आता अशाच एकदा आळूची पानं आणून वड्या करणार आहे. इकडं आपलं घरचं तूप तयार होत आहे. यावेळेस अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं, कारण गेल्या वेळेचं तूप माझं करपलेलं होतं आणि तूप करपलं की पूर्ण मेहनत आपली वाया जाते, हो ना. झाडाला घरी आल्यावर पहिल्यांदा असं सुंदर जास्वंदीचं फूल आलं आहे. इकडं शेवंतीला पण फुलं आली आहेत. गुलाबाला छान असं पालवी फुटलेली आहे. कढीपत्ता पण चांगला वाढत आहे. इकडे जेट प्लांट पण म्हणजे कुबेर पौधा पण. मोगऱ्याला बघू शकता किती सुंदर कळ्या आल्या आहेत. खूप छान आपण काळजी घेतली ना की टिकतात. तुळस पण बघा किती छान वाढली आहे. आणि हे सगळीच झाडं वाढली आहेत. आज शुक्रवार आहे. सकाळीच केस धुतलेत आणि आज मी आणणार आहे पिवळा चाफा आणि खूप त्याची पण काळजी घेणार आहे. त्याच्यासाठी खास खत वगैरे, कारण आपल्या महाराजांना पिवळा चाफा आवडतो आणि महाराजांना आवडतो आणि मला पण तेवढाच आवडतो. भले त्याला 4 फुलं येऊ दे, पण मी पिवळा चाफा आणून त्याला छान असा जगवणार आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काल ना मला लांब कुठं मारुतीला जायलाच जमलं नाही आणि त्यामुळे मला खूप आतून वाईट वाटत होतं की आपण एवढं 100 वेळा हनुमान चालिसाचा पाठ केला आणि आपल्याला मंदिरच नाही आहे. आणि इथंच गॅलरीत उभं राहून तिकडं पाहिलं तर तिथं उत्सव साजरा होत आहे बघितलं. म्हणजे बघा म्हटलं, आत्तापर्यंत ते मंदिर नव्हतं, त्यांनी बहुतेक नवीन हनुमान जयंतीला म्हणजे हे केलं, त्यांनी प्राणप्रतिष्ठा वगैरे केली आणि जवळ येऊन मला दर्शन दिल्यासारखं झालं. खूप बरं वाटलं. तर चला, आजचा हा मिनी ब्लॉग इथंच संपवते. पुन्हा भेटेन नवीन ब्लॉगमध्ये. बाय.